वगळावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने दिला आहे। एसटी बस स्थानकामध्ये विद्यार्थी वर्गाची मासिक पास काढण्यासाठी गर्दी होऊन लांबच्या लांब रांगा लागत आहेत। यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या कारणाने ज्या त्या शाळांमधूनच सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पास वितरित करावे किंवा पास वितरण वेळापत्रकात योग्य बदल व्हावा। तसेच बस भाड्याच्या 18% भाडेवाढमधून विद्यार्थी पास वगळावेत। सध्या आहे त्याच दरपत्रक भाडे प्रमाणात पास विद्यार्थ्यांना मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू अशा इशाऱ्याचे निवेदन खंडाळा आगार व्यवस्थापक ज्योती गायकवाड यांस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्यांनी दिले आहे। राज्य परिवहन मंडळाने जो चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे, शहरी भागामध्ये ठीक आहे, पण ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आज त्या ठिकाणी शाळेला कॉलेजला जात असतात, मुली त्या ठिकाणी जात असतात। शेतकरी वर्ग आज अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व पेट्रोल डिझेलचं दर वाढ होऊन अशा चुकीचे निर्णय जे शासनाने घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी शेतकरी विद्यार्थ्यांवरती, शेतकऱ्यांच्या मुलांवरती शैक्षणिक अडचण जी एक शासनाने निर्माण केलेली आहे, त्यामुळं जी मागच्या महिन्यामध्ये 18% दरवाढ जी केलेली आहे भाडेवाढमध्ये, आणि आज विद्यार्थ्यांना ज्या एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव या ठिकाणी येत आहे। मागच्या वर्षी पास जे 250 रुपयाचे असतील ते यावर्षी 300, 350, 400 रुपयाचे हे पास होणार आहेत। त्यामुळे आमची शासनाला आमच्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही श्रीमती ज्योती गायकवाड मॅडम, आगार प्रमुख खंडाळा यांना आमच्या तालुक्याच्या वतीनं शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आमचे प्रदेशचे गजेंद्र मुसळे आहेत, तसेच तालुका अध्यक्ष गणेश धायगुडे आहेत, सर्वांच्या वतीने एक शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचव्यात म्हणून ज्योती गायकवाड मॅडमकडे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना पासेस काढण्यासाठी जो त्रास होतो, कॉलेज सुटल्यानंतर त्यांचा जो टायमिंग आहे, त्या टायमिंगमध्ये एक कॉलेज आता सुरू झाल्यामुळं, महाविद्यालय कॉलेज सुरू झाल्यामुळं त्यांच्या टायमिंगची मुदतवाढ करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पासेसची उपलब्ध व्हावी अशी सुविधा करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवेदन देऊन त्यांना एक आमचे विनंती अर्ज या ठिकाणी त्यांना आज सगळ्यांच्या उपस्थितीत सादर केला आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय अजिंक्य राणा पाटील यांच्या सूचनेनुसार पूर्ण राज्यभरामध्ये गेले 2 दिवस विद्यार्थ्यांचे मासिक पास आणि जी शासनाने जी जुलमी 18% भाडेवाढ केलेली आहे, त्या भाडेवाढीतून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वगळण्यात यावं यासाठी पूर्ण राज्यभरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आगारामध्ये जाऊन शासनाला निवेदन देतोय की या जुलमी भाडेवाढीमधून विद्यार्थ्यांना वगळण्यात यावं आणि त्यांचा जो अमूल्य वेळ आहे, तो अमूल्य वेळ पासेस काढण्यासाठी रांगेमध्ये त्यांना उभं राहावं लागतं, तो वेळ वाचवावा आणि त्यांना त्वरित पासेस उपलब्ध करून द्यावेत असे आम्ही आज खंडाळा आगार प्रमुख ज्योती गायकवाड मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे।